विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेतकरी चळवळी या विषयीचे काही MCQ प्रश्न हे अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया आपण शेतकरी चळवळीविषयीचे हे महत्त्वपूर्ण असे MCQ प्रश्न. शेतकरी समाज ही संकल्पना सर्वप्रथम कोणी वापरली? तर शेतकरी समाज ही संकल्पना सर्वप्रथम कोणी वापरली? रॉबर्ट रेडफील्ड यांनी ही वापरलेली आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. शेतकरी समाज म्हणजे असा समाज आहे की ज्याचे अधिकांश सदस्य शेतीवर आधारित असतात आणि त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती असतो. अशा पद्धतीचं शेतकरी समाजाविषयीचे मत कोणी व्यक्त केले? तर हे रॉबर्ट रेडफील्ड यांनी हे मत व्यक्त केलेले आहे. चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची तुम्हाला. शेतकरी संघटना महेंद्र टिकेत, किसान आंदोलन शरद जोशी, स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी, दलित पॅन्थर डॉक्टर BR आंबेडकर. तर तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर A, B आणि D हे चुकीचे आहेत. अचूक जोडी ओळखा. आता योग्य जोडी लावायची. वरली चुकीची होती. शेतकरी संघटना राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना शरद जोशी, महाडचा सत्याग्रह रामदास आठवले, किसान आंदोलन महेंद्र टिकेत. तर योग्य जोडी ही महेंद्र टिकेत यांचं किसान आंदोलन होतं. D हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर कोणाच्या मते शेतकरी समाज मध्यवर्ती स्थितीत आहे? त्याच्या एका बाजूला जनजाती समाज आहे, तर दुसऱ्या बाजूला नागरी समाज आहे. क्रोबर यांच्या मते हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर कोणाच्या मते अनेक व्यक्तीच्या सामाजिक संबंधांचे जाळे की जो शेतीवर आधारित आहे आपला उदरनिर्वाह करतो त्याला शेतकरी समाज म्हणतात? डेनियल थॉर्नर हे उत्तर बरोबर आहे. शेतकरी समाज म्हणजे असे ग्रामीण लोक जे उदरनिर्वाहासाठी आपल्या जमिनीची मशागत करतात आणि त्यावर नियंत्रण ठेवतात. तसेच शेतकरी हा त्यांच्या जीवनाचा परंपरागत पद्धतीचा भाग असतो. रॉबर्ट रेडफील्ड यांचं मत आहे. भारतीय शेतकरी कोणत्या चक्रव्यूहात सापडलेला आहे? उत्पादन खर्च जास्त, उत्पादन कमी आणि उत्पादन खर्च जास्त या चक्रव्यूहात भारतीय शेतकरी हा सापडलेला आहे. कोणती चळवळ ही शेतकरी चळवळ असू शकते त्यावर शेतकऱ्यांचा अधिकार असावा? R.B. पांडे यांचं म्हटलेलं आहे. भारतात शेतकरी चळवळीला कोणत्या शतकात राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले? भारतात 20व्या शतकात शेतकरी चळवळीला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काकरिता केलेल्या हिंसक अथवा अहिंसक आंदोलनाला रिकामी जागा म्हणतात. शेतकरी चळवळ असे म्हणतात. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक विषमता आणि भौतिक सुखसुविधांच्या अभावातून निर्माण झालेल्या उठावाला शेतकरी चळवळ म्हणतात, असे आंद्रे बेताई यांचे मत आहे. अल्पभूधारक भूमिहीन शेतमजूर हिंसेची भीती दाखवून संबंधित शोषण व्यवस्थेला शमवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शेतकरी चळवळीचा जन्म होतो, असे कोणी म्हटले? R. सिंह यांनी म्हटलेले आहे. शेतकरी संघटनेचा विचार आणि कार्यपद्धती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? शरद जोशी. नीळ लागवडी संबंधीचा सत्याग्रह कोणता आहे? चंपारण्यातील सत्याग्रह, बिहार. भारतीय स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांची दुरावस्था वाढलेली आहे, जास्त झालेली आहे. आजही भारतीय शेतकऱ्यांचे शोषण
थांबलेले नाही, किंवा शोषण, दुरावस्था आणि कर्जबाजारीपणावरील सर्व हे उत्तर बरोबर आहे, हे थांबलेले नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या भागात आहे? विदर्भ. तेभागा आंदोलन कोणत्या राज्यात झाले आहे शेतकऱ्यांचे? पश्चिम बंगाल. तेभागा आंदोलन कोणाच्या विरोधात झाले? जमीनदार, तालुकादार, जोतेदार, महाजन, वरील सर्व. हे उत्तर बरोबर आहे. वर्गदार म्हणजे काय? कुळाचा वर्ग. पश्चिम बंगालमधील जमीनदार हे जोतेदार व जोतेदार हे बरगदार यांच्याकडून एकूण उत्पन्नाचा किती टक्के हिस्सा खंड म्हणून घेत होते? 50%. तेभागा चळवळीची सुरुवात कोठे झाली? दिनाजपूर जिल्हा अतवारी खेडे येथे झाली. तेभागा म्हणजे एकूण उत्पन्नाचे 3 भाग करणे. कुळाची उत्पादनातील 2/3 उत्पन्न स्वतःकडे व 1/3 जोतेदाराकडे देणे म्हणजेच तेभागा चळवळ होय. तेभागा चळवळीची सुरुवात केव्हा झाली? 1946 झाली. तेभागा चळवळीची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या भागात झाली? पूर्व बंगाल. अखिल भारतीय किसान सभेने कोणत्या चळवळीला सहकार्य केले? तेभागा चळवळीला सहकार्य केले. दुसऱ्या कालखंडातील तेभागा चळवळ कोणत्या जिल्ह्यात प्रभावी होती? मैमनसिंग जिल्हा. तेभागा चळवळीत पोलिसांनी कोणाची बाजू घेतली? जमीनदार. तेभागा चळवळीतील टपाल कचेरी व पोलीस चौकी यावर कोणी हल्ले केले? आदिवासींनी. तेभागा चळवळीत रिकामी जागा आणि रिकामी जागा यांच्यात चकमक घडून आली. आदिवासी आणि पोलीस. पश्चिम बंगालमधील तेभागा चळवळ रिकामी जागा ठरली अयशस्वी. तेभागा चळवळीची उद्दिष्टे कोणते? वरील सर्व. तेभागा चळवळीच्या उद्दिष्टात विसंगत पर्याय ओळखा. अन्याय व अत्याचाराचे समर्थन. तेभागा चळवळीच्या कारणांशी विसंगत पर्याय ओळखा. कायद्याची निर्दोष अंमलबजावणी. टंका म्हणजे रिकामी जागा होय. खंड. तेभागा चळवळीत 8 डिसेंबर 1946 रोजी आदिवासी शेतकरी, खंडकरी व कुळे एकत्र आले. 5000. तेभागा चळवळीत पहिल्या कालखंडात किती खंडकऱ्यांना अटक झाली होती? 1000. भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला कोणी चळवळ यशस्वी झाली? तेभागा. शेतकरी संघटनेची स्थापना कोणी केली? शेतकरी संघटनेची स्थापना कोणी केली? शरद जोशी यांनी केली. शेतकरी संघटनेच्या स्थापनेला कोणत्या राज्यात झाली? महाराष्ट्र राज्यात झाली. शेतकरी संघटनेची स्थापना कोणत्या राज्यात झाली? महाराष्ट्र राज्यात झाली. शेतकरी संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? शेतकरी संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1968 या वर्षी झाली. 1979 पाहिजे. शेतकरी संघटनेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात झाली? शेतकरी संघटनेची स्थापना पुणे जिल्ह्यात झाली.
कोणत्या तालुक्यात शेतकरी संघटनेची सर्वप्रथम सुरुवात झाली? खेड तालुक्यात सर्वप्रथम सुरुवात झाली. शेतकरी संघटनेचे पहिले आंदोलन कोणत्या पिकाच्या भाववाढीसाठी केले? कांदा. खालीलपैकी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी कोणती? शेतमालास रास्त भाव मिळाला पाहिजे. शेतकरी संघटनेच्या शेतमालाला भाव वाढून मिळण्याच्या मागणीला शरद जोशी यांनी काय म्हटले? एक कलमी कार्यक्रम असं म्हटले. शेतकरी संघटनेचे खालीलपैकी वैचारिक भूमिका नाही. इंडिया विरुद्ध भारत, शेतकरी ती तुका एक, शेतीमालाला रास्त भाव यापैकी नाही. इंडिया विरुद्ध भारतचा संबंध कोणाशी आहे? शेतकरी संघटनेशी आहे. देशातील प्रगत उद्योग प्रधान शहरी भाग म्हणजेच रिकामी जागा होय आणि अप्रगत शेतकरी ग्रामीण भाग रिकामी जागा होय. इंडिया भारत. शरद जोशींच्या मते इंडिया म्हणजे रिकामी जागा होय, उद्योग प्रधान प्रगत शहरी भाग. शरद जोशींच्या मते भारत म्हणजे रिकामी जागा होय, अप्रगत शेतीप्रधान ग्रामीण भाग. शेतकरी संघटनेने कोणत्या वर्गाचे नेतृत्व केले? शेतकरी वर्गाचे नेतृत्व केले. तुका एक मिळावा. शेतकरी. मालाचा उत्पादन खर्च योग्य पद्धतीने काढून त्यात शेतकऱ्यांचा वाजवी नफा धरून कोणता भाव ठरविला पाहिजे? रास्त भाव ठरवला पाहिजे. शेती क्षेत्रात वर्ग ही संकल्पना रिकामी जागाच्या मते गैरलागू आहे. शेतकरी संघटना. शेतकरी संघटनेच्या ऊस आंदोलनात 1980ला ऊसाला किती भावाची मागणी करण्यात आली? 300 रुपये प्रति टन. शेतकरी संघटनेचे तंबाखू आंदोलन कुठे झाले? कर्नाटकमधील निपाणी येथे झाले. शेतकरी संघटनेच्या कोणत्या आंदोलनात 12 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला? तंबाखू आंदोलन. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात कोणते आंदोलन 23 दिवस चालले? तंबाखू आंदोलन. शेतकरी संघटनेने रिकामी जागा येथे भरलेल्या दूध आंदोलनाला हाक दिली. धुळे. शासकीय धोरणास विरोध करण्यासाठी शेतकरी संघटनेने कोणत्या चळवळी हाती घेतल्या? कर्जमुक्ती चळवळ आणि स्वदेशी चळवळ. इंडिया विरुद्ध भारत हा सिद्धांत कोणी मांडला? शरद जोशी यांनी मांडला. शेतकरी संघटनेच्या शासनाच्या धोरणाला रिकामी जागांनी विरोध केला. लेवी धोरण आणि सक्तीचे धान्य खरेदी धोरण. कोणाच्या मते शासनाचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण आहे? शरद जोशी. शेतकरी संघटनेच्या कोणत्या धोरणाला पुरस्कार केला? खुली अर्थव्यवस्थेच्या धोरणाला पुरस्कार केला. शरद जोशी यांनी 28 मे 1994 रोजी कोणत्या पक्षाची स्थापना केली? स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. खालीलपैकी शेतकरी संघटनेची घोषणा कोणती आहे? शेतकरी ती तुका एक, भीक नको हवे घामाचे दाम, शासनाचे धोरण, शेतकऱ्याचे मरण वरील सर्व तिन्ही घोषवाक्य आहेत. शेतकरी संघटनेचा उद्देश नसलेला पर्याय कोणता? शेतकरी संघटनेचा उद्देश नसलेला पर्याय कोणता? शेतीमालाला रास्त भाव, पीक विमा योजना राबविणे, स्वस्त वित्त पुरवठा वरील सर्व. हे पर्याय बरोबर आहे. शेतकरी संघटनेचा उद्देश कोणता? शेती उद्योगाला उद्योग मानून संरक्षण देणे, शहरी व ग्रामीण आर्थिक विषमतेची घट, मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार वरील सर्व हा पर्याय योग्य आहे. शेतकरी संघटनेने शेतकरी महिला सबलीकरणासाठी कोणता कार्यक्रम केला?
लक्ष्मी मुक्ती कार्यक्रम हे पर्याय बरोबर आहे. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या लक्ष्मी मुक्ती कार्यक्रमाचा कोणता उद्देश होता? महिला पुरुषांच्या बरोबरीने जमिनीचे हक्क प्राप्त करून देणे. शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी राजकारणात प्रवेश करणारी संघटना कोणती? शेतकरी संघटना. शेतकरी संघटनेने कोणते आंदोलन न्यायालयाच्या वकिलाची मदतीने लढविले? कर्जमुक्ती आंदोलन. कोणाच्या मते शेतकऱ्यांनी आपल्या कर्जातून नादारी घोषित करून मुक्त व्हावे? शेतकरी संघटना. शेतकरी संघटनेची जातीयता आणि जमातवाद याविषयी कोणती भूमिका आहे? पुरोगामी. सुरुवातीला रिकामी जागा असलेली शेतकरी संघटना नंतर बनली. अराजकीय असलेली शेतकरी संघटना पुन्हा राजकीय बनली. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात कोणत्या वर्गाचा सहभाग फारसा नव्हता? आदिवासी आणि शेतमजूर. शेतकरी संघटनेचा आधारस्तंभ कोणता शेतकरी आहे? मोठा आणि मध्यम शेतकरी दोन्हीही आहेत. शेतकरी संघटनेची कोणत्या पिकासाठी आंदोलने केली नाहीत? ज्वारी, तांदूळ, बाजरीसाठी केलेलं नाही. शेतकरी संघटनेच्या प्रचारासाठी कोणत्या धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा वापर केला? इडापिडा जाओ, बळीचे राजे येओ, विठोबाला साकडे घालणे कार्यक्रम, शिवाजी हा शेतकऱ्यांचा राजा, वरील सर्व. शेतीविषयीचे धोरण निश्चित करणाऱ्या समितीवर शरद जोशी यांची नेमणूक कोणत्या पंतप्रधानांनी केली? पी.व्ही. नरसिंहराव. व्ही.पी. सिंग यांनी केली. हे उत्तर बरोबर आहे. कोणत्या संघटनेच्या मते शेतकऱ्यांच्या वर्ग नाहीतच असले तरी त्यांचे हितसंबंधांच्या आंतरविरोधी आहेत? शेतकरी संघटना.